5 लाखाचा चेक जो आहे तुमच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी दिलेला आहे. हे पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे 5 वर्ष, तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी. तो चेक मी वठवेन का नाही, पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच. कारण असे चेक माझ्यावर जेव्हा DSTची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास 11 कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते. पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही, पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते, त्याच्यावर माझा हक्क आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण आता देवदर्शन करतायत, दौरे सुरू झाले, अजून प्रचार काही सुरू दिसत नाही, पण दौरे सुरू झाले. प्रचार तर आमचा 5ही वर्ष चालू असतो. आपण या 5 वर्षामध्ये अनेक अनोखे गोष्टी बघितल्या. जसं कोविड होतं, कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे. मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे. कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले, नुसत्या बीड जिल्ह्यातले नाही, महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये, इतर राज्यामध्ये ॲडमिट होते. त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून, त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल. आम्ही तर कायम हे माझं जीवनशैली अशीच आहे. प्रचारात असते अशी नाही, प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे 2-3 वाजतातच, सकाळी 8 वाजल्यापासून लोक असतातच. तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे. महायुतीमध्ये आपण इलेक्शन यावेळेस करतोय आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्यासोबत असणार आहेत. तुमचा प्रश्न काय? महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर होत नाही, मात्र कुठेतरी ज्योती मेटे असतील किंवा बजरंग सोनवणे असतील त्यांचं नाव चर्चेत आहे. हे पहा, लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे. आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्या सोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत, त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत. एकदा तर असं झालं होतं 2014मध्ये की 12 आमदार विरुद्ध मुंडेसाहेब आणि मी दोघंच होतो, तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत. आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. राज्याचे लोक बाहेरून पाहत असताना, या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना, तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं. तुम्हाला निवडणूक नवीन नाहीये, लोकसभेत निवडणूक लढवता, असं असताना साहेबांची आठवण. तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून, बाकीचेच प्रश्न विचारता काय? तुम्ही जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता का? मुंडे साहेबांची किती आठवण? मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉनस्टॉप चालू असतो. मला काय, कर्डिले साहेबांना माझ्यापेक्षा जास्त येते हो. बजरंग सोनवणे यांनी काल नाही, म्हणजे मी गंमत केली. तुम्ही एकच प्रश्न रटून ठेवलाय, हे विसरूनच चाललं की त्यांचेच माणसं केले. बजरंग सोनवणे यांनी काल 2 दिवसापूर्वी शरद पवारांच्या ह्याच्यात प्रवेश केलेला आहे. उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची त्यांचं हे आहे काय? नाही, मी गंमत केली तुमची, कारण सारखं तुम्ही एकच प्रश्न विचारताय. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहेत त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी, तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे, नेत्यांना, की हे त्यांना थांबवता कसं नाही आलं. ह्याचं उत्तर काय नाही. आम्ही बजरंग च्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे, ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्याबरोबर युतीत आले. तर आम्हाला कोणी समोर उमेदवार असेल, कोणी, तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच ताकदीने. मराठा समाजाचं मोठं आंदोलन बीडमध्ये पेटलं होतं. मराठा समाजासाठी OBC मधून आरक्षण मागणी केली होती. त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे. कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही, समस्त राज्यातील समाजाला आहे. मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण कर्डिलेंकडे केलं, पाचरण्याकडे संध्याकाळचा चहा पिला. या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे. तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे. काल देखील तुम्ही भाजपचे उमेदवार भेटला, आज देखील सुविधा भेटला. अरे हो, मी काल मी मुरली मोहोळांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि आता मी सुजय विखे पाटलांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या निवडणुकीसाठी. मागच्या वेळी ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा आचारसंहितेच्या आधी माझी सभा झाली होती आणि मुरली मोहोळ माझ्यावर युवा मोर्चामध्ये होते आणि ते आता लोकसभेचे उमेदवार आहेत, तर त्यांना शुभेच्छा मी दिल्या. म्हणजे हा दौऱ्यामधला मुख्य जो गाभा होता की या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या,
शुभ आशीर्वाद देण्याच्याही भूमिकेत मी आहेच आहे, तर ते पण देते. ताई, दादा दादा मोठा पुन्हा वर्ग आहे इकडे मानणार तुम्हाला. सगळ्या राज्यात आहे. ताई तोच प्रश्न पुन्हा. ताई- मागच्या प्रचारात आणि या प्रचारात काय फरक असतो? प्रचारात काही फरक नसणार आहे. जसा प्रचार असतो तसा प्रचार असणार. बीड जिल्ह्यात प्रचार नेहमी अशी रंगत धरतो असाच असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.